गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि तत्कालीन पोलीस अधिकारी हे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर मग मात्र राजकारणाला मोठा हादरा बसू शकतो। मित्रहो नमस्कार। राज्यातली सत्ता बदलली की बऱ्याच अशा काही गोष्टी घडतात म्हणण्यापेक्षा खरं तर बरीचशी समीकरणं अशी बदलून जात असतात। अलीकडे बघा, सत्तेचा वापर अनेकदा केवळ आणि केवळ बदला घेण्यासाठी वापरला जातो। कुठेही सरकार असो, काही प्रमाणात का होईना अशा गोष्टी घडतात। महायुतीत मात्र जरा जास्तच घडताना दिसतंय ना आपल्याला, म्हणजे गेले 2-3 वर्ष आपण ते पाहतोय, दुसरं काय। त्यातले त्यात बघा, काही वायफळ बडबड करणारे नेते महायुतीत जरा जास्तच आहेत, नाही का। आता नाव घ्यायची काय गरज आहे, तुम्हाला माहिती आहे, रोज आपण पाहतो, वाटेल तसं बडबडतात आणि कुणाचाही त्यांच्यावर अंकुश आहे असं कधीही वाटत नाही। अशा या बेताल तोंड फाटक्या नेत्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस ही का करीत नसतील? खरं तर हा एक मोठा प्रश्न आणि उत्तर नसलेला प्रश्न आहे असंच म्हणावं लागेल। असो, आता बघा, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं आणि एक जुनं प्रकरण चव्हाट्यावर आणलं गेलं। महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आजचे उपमुख्यमंत्री जे आहे ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं। हे एकनाथ शिंदे यांना आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, त्यांना अटक करायची असा काही डाव आखण्यात आला होता, म्हणजे तसा आरोप करण्यात आलेला होता। महाविकास आघाडीच्या काळात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा कट रचला गेला होता, अशा प्रकारचा आरोप आमदार भाजपचे प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये केलेला होता। दरेकर यांनी या संबंधाची एक ऑडिओ क्लिप नागपूर अधिवेशनामध्ये सादर देखील केली होती। बघा, या प्रकरणामध्ये चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी याच दरेकरांनी केली होती। त्यानंतर आता त्या प्रकरणावर एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय झालेला आहे। आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागानं काढला आहे। कायदा सुव्यवस्थेचे पोलीस सहायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन केली आहे। आता या एसआयटीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक राजीव जैन, मुंबईचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, मुंबई शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ हेही असणार आहेत या पथकात। यांचं मिळून हे पथक आहे। आता बघा, या पथकामध्ये म्हणजे या पथकानं 30 दिवसामध्ये हा सगळा तपास करायचा आहे आणि त्याचा अहवाल सरकारला सादर करायचा आहे। गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि तत्कालीन पोलीस अधिकारी हे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। बघा, खरंच असा कट जर खरोखरच केलेला असेल आणि एसआयटीच्या हाती जर काही तसे पद्धतीचे पुरावे मिळाले, तर मग मात्र राजकारणाला मोठा हादरा बसू शकतो। या कटात म्हणजे या कथित कटात कोणकोणते नेते सामील आहेत, अधिकारी कोण सहभागी होते, हे सगळं काही आता बाहेर येण्याची शक्यता तर नाकारता येत नाही। या कटाच्या बाबतीत जर काही सत्यता आढळली तर मग मात्र राजकारणात मोठी खळबळ उडणार, हे मात्र नक्की। हे एकूण प्रकरण काय आहे बघा, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे एक प्रश्न विचारला होता। बघा, तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला होता। त्याची एक ऑडिओ क्लिप देखील होती। देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना अडकवा, डीसीपी लक्ष्मीकांत पाटील त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती। सदर आरोपीनं एसीपी सरदार पाटील यांना विचारणा केली, बघा, तुम्ही टार्गेट नव्हता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे टार्गेट होते आणि याबाबतचे व्हिडिओ समोर देखील आलेले आहेत।
सूड भावनेनं सरकारनं वागू नये असं सांगताना महाविकास आघाडी सरकारनं एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व वाढत होतं म्हणून सूड बुद्धीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता असा हा आरोप होता। त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केलेली होती। आता बघा, याच दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीही अशाच प्रकारचा आरोप मागे केलेला होता। यावेळी मोठी खळबळही उडालेली होती। त्यानंतर हा विषय मागे पडला असं वाटत होतं, पण देवेंद्र फडणवीस यांनी आता हे प्रकरण पुन्हा बाहेर काढलेलं आहे। SIT नेमलेली आहे। या कथित कटाच्या चौकशीसाठी SITची स्थापना करण्यात आली आहे। आता हे विशेष पथक या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहेत। हे बघा, सत्ता कोणाची असो, चौकशी कुठली असो, ती निष्पक्ष व्हावी एवढी तर साधी अपेक्षा असते। केवळ विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, कुठल्या तरी खोट्या प्रकरणामध्ये गुंतवण्यासाठी अशा चौकशा होता कामा नयेत एवढी तर अपेक्षा असतेच ना। पाहूया पुढे काय काय होतंय ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।